गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वी एन स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, मराठी व्याकरणामध्ये म्हणी आणि त्यांचे अर्थ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग ती MPSC असो, पोलीस भरती, तलाठी किंवा मग सरळ सेवा भरती किंवा TET, टेट या विषयावर हमखास 1-2 प्रश्न तर विचारलेच जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही निवडक आणि महत्त्वाच्या म्हणी पाहणार आहोत, ज्या परीक्षेत वारंवार विचारले जातात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली प्रत्येक म्हण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. पहिला प्रश्न बघूया. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर याचा योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, स्वतःला काम जमत नसताना दुसऱ्याला दोष देणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नीट करता येत नाही, तेव्हा ती स्वतःची चूक मान्य करण्याजेवढी परिस्थितीला किंवा साधनाला दोष देते, तेव्हा ही म्हण वापरली जाते. पुढचे प्रश्न बघूया. हातच्या काकणाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर राहील प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. जी गोष्ट समोर स्पष्ट दिसत आहे ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची किंवा तर्काची गरज उरत नाही. पुढचे प्रश्न बघूया. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अचूक अर्थ निवडा. तर याचं योग्य उत्तर राहील कमी गुण असणारा माणूस जास्त बळाई मारतो. ज्या व्यक्तीकडे ज्ञान किंवा गुण कमी असतात तीच व्यक्ती स्वतःचे कौतुक जास्त आवाजात आणि बळजावपणाने करत असते. पुढचा प्रश्न बघूया. काखेत कोळसा गावाला वळसा, काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा आशय कोणता? तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी, वस्तू जवळ असतानाही सर्वत्र शोधणे. एखादी गोष्ट आपल्याकडे किंवा अतिशय जवळ असते, पण तिचे भान नसल्यामुळे आपण ती शोधण्यासाठी विनाकारण लांबवर वळवण करतो. त्याला म्हणतात काखेत कळसा गावाला वळसा. पुढचे तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक पण नक्कीच करा. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तर याचा योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक बी, प्रत्येक ठिकाणी सारखीच परिस्थिती असणे. बाह्यतः कितीही वेगळेपणा वाटला तरी मूळ कौटुंबिक किंवा मानवी समस्या सर्वत्र सारख्याच स्वरूपात असतात. त्याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक ठिकाणी सारखीच परिस्थिती असणे. पुढचा प्रश्न. आयत्या बिळात नागोबा या म्हणीतून काय सूचित होते? आयत्या बिळात नागोबा, तर याचं उत्तर राहील स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या कष्टाचा फायदा घेणे. एखाद्याने स्वतःसाठी खूप कष्ट करून एखादी सोय किंवा संपत्ती निर्माण करावी आणि तिसऱ्याच व्यक्तीने ती आयती बळकावून तिचा उपभोग घ्यावा, त्याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा. पुढचा प्रश्न बघूया. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ. तर याचा अर्थ होतो अति केल्याने नुकसान होते. कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त प्रमाणात करणे हानिकारक असते. पुढचा प्रश्न बघूया. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे तत्काळ फळाची अपेक्षा धरणे. कोणतीही गोष्ट न करता त्वरित फळ मिळण्याची अपेक्षा बाळगणे, त्याला म्हणतात पी हळद आणि हो गोरी. पुढचा प्रश्न बघूया. पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ. तर याचा अर्थ असतो की सर्व ठिकाणी सारखीच परिस्थिती. जगातील सर्वत्र किंवा सर्व माणसांमध्ये एकासारखेच गुणदोष असतात, त्याला म्हणतात पळसाला पाने तीनच. पुढचा प्रश्न बघूया.
तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे याचा अर्थ काय? तर याचा योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, सर्व गोष्टींचे नुकसान होणे. हातात असलेले सर्वच साहित्य किंवा संधी गमावून बसणे म्हणजे तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे. पुढचा प्रश्न बघूया. दिव्याखाली अंधार याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असतो की थोर माणसांच्या ठिकाणी दोष असणे. मोठे लोक किंवा संस्था जे चांगले कामं करतात त्यांच्याकडेच काही चुका असणे, तेव्हा म्हणू शकतो आपण की दिव्याखाली अंधार. पुढचा प्रश्न बघूया. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा असतो की वाईट स्वभावाच्या माणसाला सुधारता येत नाही. पर्याय क्रमांक बी, स्वभाव बदलणे कठीण असते, ते पुन्हा मूळ स्वरूपातच येतात. म्हणून म्हटलं जातं की कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडे. पुढचा प्रश्न बघूया. आयत्या बिळात नागोबा याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल पर्याय क्रमांक बी, दुसऱ्यांच्या कष्टाचा फायदा घेणे. पुढचा प्रश्न. एका हाताने टाळी वाजत नाही चा योग्य अर्थ काय? तर एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे भांडण किंवा घटना दोन्ही बाजूने होत्यात. पर्याय क्रमांक बी. कोणत्याही वादात किंवा कृतीत दोन्ही पक्षांची जबाबदारी असते, तेव्हा म्हटलं जातं की एका हाताने टाळी वाजत नाही. पुढचा प्रश्न. दुष्काळात 13वा महिना या म्हणीचा अर्थ? तर याचा अर्थ असतो की संकटात अधिक संकट येणे म्हणजे आधीच अडचणीत असताना अधिक मोठी अडचण निर्माण होणे. पुढचा प्रश्न. आधी पोटोबा मग विठोबा याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा असतो की आधी स्वतःच्या उदरनिर्वाहाचा विचार करणे म्हणजे काम करण्यासाठी आधी पोटाची भूक भागवणे महत्वाचे असते, मग देवधर्म. पुढचा प्रश्न बघूया. आगीतून फुफाट्यात या म्हणीचा अर्थ? तर याचा अर्थ असा असतो की संकटातून सुटून मोठ्या संकटात पडणे. आगीतून फुफाट्यात एका संकटातून सुटल्याचा आनंद होणे, पण पुन्हा त्यापेक्षा कठीण परिस्थितीत जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाणे. पुढचं. चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की वाईट काम करणाऱ्याला नेहमी भीती वाटणे. ज्याचे काम चुकीचे असते तो प्रत्येक गोष्टीला घाबरून असतो, त्याला म्हणतात चोराच्या मनात चांदणे. पुढचा प्रश्न. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचे अर्थ सांगा. तर याचा अर्थ असतो कोणत्याही कामात अतिघाई करणारा माणूस. काम पूर्ण होण्याआधीच किंवा वेळेच्या आधी फळाची अपेक्षा करून कृती करणारा व्यक्ती, तेव्हा म्हटलं जातं की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. पुढचा प्रश्न बघूया. कामपुरता मामा या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर याचं सिंपलचं मिनिंग होतं स्वार्थी माणूस. ज्याला फक्त स्वतःचे काम करून घ्यायचे असते आणि काम झाल्यावर तो विचारत सुद्धा नाही, ते अशा व्यक्तीला म्हणतात कामापुरता मामा. पुढचा प्रश्न बघूया. गरजेल तो पडेल काय याचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो धमकावणारा माणूस क्वचितच कृती करतो. जो व्यक्ती खूप बडाया मारतो तो प्रत्यक्षात काही करत नाही, त्याला म्हणतात गरजेल तो पडेल काय. पुढचा प्रश्न. हातावर पोट असणे या म्हणीचा अर्थ? तर याचा अर्थ होतो नेहमी कष्ट करून खाणे, रोज कमवणे आणि रोज खाणे म्हणजेच रोजची मजुरी करून पोट भरणे, याला म्हणतात हातावर पोट असणे. पुढचा प्रश्न बघूया. शाणाला शब्दाचा मार या म्हणीचा अर्थ काय? तर याचा अर्थ असतो की बुद्धिमान व्यक्तीला थोडासा इशारा पुरेसा असतो, म्हणजे हुशार व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा फक्त संकेत दिला तरी ती गोष्ट तो समजतो. पुढचा प्रश्न बघूया.
तोंड दाबून बुक्क्याचा मार या म्हणीचा अर्थ. तर याचा अर्थ असतो की अन्यायाला वाचा न फोडता तो निमूटपणे सहन करणे. म्हणजे व्यक्तीवर अन्याय होतोय पण ती काहीही बोलू शकत नाही, तेव्हा हे यूज करू शकतो की तोंड दाबून बुक्क्याचा मार. पुढचा प्रश्न बघूया. वारसात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ सांगा. तर याचा अर्थ होतो अंड्यामध्ये थोडासा शहाणा माणूस स्वतःला मोठा समजतो. म्हणजे जिथं जास्त बुद्धिमान लोक नसतात तिथे कमी ज्ञाताही विद्वान ठरतो. तर फ्रेंड्स, आज आपण काही महत्त्वाच्या म्हणी व त्यांचे अर्थ समजून घेतलेत. मला खात्री आहे की या व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच मदत करेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तेही सुचवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या VM स्टडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. म्हणजे अशाच महत्त्वाच्या विषयांचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.